त्याला मस्त आपल्याला छान असं भिजून घ्यायचं. सोयाबीन घेतलेलं आहे मी. आज माझ्या मुलीला सुट्टी आहे स्कूलला, म्हटलं काहीतरी झटपट होईल असं मी खायला बनवणार आहे हेल्दी. मस्त हे छोटंवालं सोयाबीन आहे, मी 5-10 मिनटं पाण्यात ठेवणार आहे. नॉर्मल पाणीही चालतं, गरम पाणी केलं तर अजून छान. आपण याला 10 मिनटं ठेवूया. आजची रेसिपी आहे त्यात ही यूज करणार आहे मी. आणि सोयाबीन ठेवलेलं आहे भिजत. बघा मस्त असं सोयाबीन आपलं भिजलेलं आहे. याच्यातलं आपल्याला सगळं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मोठं सोयाबीन असेल तुम्ही ते पण यूज करू शकता. हे पण छान लागतं. सोयाबीन कोणतंही खा, हेल्दीच असतं म्हणा. आणि लहान मुलांसाठी तर खूप छान असतं. एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक चमचा बीट घालणार आहे मी. अर्धा छोटा चमचा हळद घालायची. 1 चमचा लाल तिखट घालायचे. लाल तिखट तुम्ही तुमची मुलं जशी खातात तसं ॲड करू शकता. हे आहे कॉर्नफ्लॉवर. 1 ते 2 चमचे आपल्याला घालून घ्यायचे. जेवढं तुम्ही सोयाबीन घेतलेलं आहे त्याच्यानुसार हे घालून घ्यायचं. 1 चमचा घालणार आहे मी धना पावडर. आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्या हातानेच. पाणी वगैरे गरज असेल तरच घाला, कारण आपण जे सोयाबीन भिजून घेतलेलं आहे त्याला हळूहळू मॉइश्चर सुटायला लागतं त्याचं. शक्यतो वापरूच नका. हवं असलं तर थोडंसं ॲड करा. त्याला छान असं व्यवस्थित असं करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे लागल ते. कारण सोयाबीनमध्ये अजूनही पाणी आहे. मी त्याला पूर्णपणे असं पिळून घेतलेलं नाही आहे. आता बघा हे माझं छान असं झालेलं आहे मिक्स करून. ह्याच्यात मी पाणी वगैरे काहीही ॲड केलेलं नाही आहे. तेल ॲड करायचं आपल्याला कढईत. थोडंसं केलं तरी होतं. आणि हे जे मी बनवून ठेवलेलं आहे, हे तुम्हाला जर एकाच वेळेस एवढं जर बनवायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यातलं थोडंसं बनवून बाकीचं नंतर हे बनवू शकता. फक्त ह्याला तुम्ही छान असं फ्राय करून ठेवून द्यायचं. संध्याकाळपर्यंत पण टिकतं. जसं आपण मंचुरियन वगैरे फ्राय करून ठेवू शकतो तसं हे पण ठेवू शकतो. हे बघा हे माझं छान असं तळून झालेलं आहे. त्याला काढून घ्यायचे आपल्याला. छान असं क्रिस्पी झालेलं आहे ते. याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आपल्याला सॉस टाकून घ्यायचा आहे. मस्तपैकी याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी घालणार आहे जो रेडीमेड मसाला आहे तो. तुम्हाला जर हवं तर तुमची लेकरं जर खात असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. बघू शकता तुम्ही याचं किती छान असं टेक्स्चर झालेलं आहे मस्तपैकी. प्रत्येक वेळेस बाहेरून आणून खाण्यात मजा नसते, कधी कधी असं घरीही बनवायचं. आता छान मी फ्राय केलेलं. आता मी ह्याच्यात घालून घेणार आहे. छान असं आपल्याला 2-3 मिनटं याच्यात शिजून घ्यायचं आहे. मस्तपैकी आपली सोयाबीनपासून मी छान अशी रेसिपी तयार केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. आणि आवडत असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. चला तर भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये.